आणि आता बातमी आहे सांगलीतून। सांगलीमध्ये एनआयच्या पथकानं छापे टाकल्याचं कळतंय। केरळमधल्या 100 किलो सोनं तस्करी प्रकरणात ही एक महत्त्वाची कारवाई मानली जाते। दुबईहून तस्करी केलेलं सोनं केरळमधून आता सांगलीत आणल्याची माहिती मिळते आणि या प्रकरणामध्ये हे धाडसत्र सध्या सुरू आहे। सांगलीमध्ये आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात एनआयचं सध्या हे तपास सत्र सुरू असल्याची माहिती सध्या कळते आहे। त्यामुळे केरळमधल्या या 100 किलो तस्करी प्रकरणातली ही एक मोठी कारवाई सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत आसिफ मुरसल आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आसिफ, सविस्तर सांगाल या कारवाईविषयी। रेणुका, केरळमध्ये 2002 म्हणजे लॉकडाऊनच्या काळात 100 किलो सोनं गावलं होतं। या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कळालं की एक मुख्य सूत्रधार आहे। 2 दिवसापूर्वी त्या सूत्रधाराला अटक केल्यानंतर कळालं की सांगलीमधले हे जे धागेदोर आहेत या प्रकरणी एनआयएनं तासगाव, कवठेमहांकाळ आणि खानापूर या भागात छापेमारी केली आहे। प्राथमिक माहिती अशी आहे की तासगाव तालुक्यातील एका व्यक्तीला ताब्यात घेणार आहे। या व्यक्तीनं जे काय केरळमध्ये सोनार आहेत, कारण का की सांगली आणि खानापूर विटा या भागात सोनारी काम करणारी, गलाई काम करणारी कामगार आहेत। त्यामुळं इथल्या एका व्यक्तीनं त्या केरळमधल्या सोनाराला ऑनलाईन पेमेंट केलं होतं। त्यामुळं या ठिकाणी सांगलीत छापेमारी केली आहे। या अगोदर दिल्लीमध्ये असंच प्रकरण घडलं होतं, सोनं गावलं होतं। त्या प्रकरणात सुद्धा सांगलीमध्ये छापेमारी करण्यात आली होती। त्यामुळे पुन्हा एकदा सांगली चर्चेत आलेलं आहे आणि सांगली ही सोन्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा सोन्याच्या गलाई कामगारांसाठी प्रसिद्ध आहे। त्यामुळं या केरळ आणि सांगलीचा काही संबंध असल्यामुळे पुन्हा एकदा सांगली चर्चेत आलेलं आहे। रेणुका, आसिफ, आणखीन काय सविस्तर माहिती मिळू शकते? अशासाठी किती वेळापासून हे धाडसत्र सुरू आहे? आणखीन कोणत्या परिसरात हे धाडसत्र आणखीन सुरू असेल अशी माहिती कळू शकते का? रेणुका, 2 दिवसापूर्वी हे शुक्रवार आणि शनिवारी एनआयचं पथक केरळमधून दाखल झालं होतं। या प्रकरणी त्यांनी छापेमारी केली आहे। एका व्यक्तीला त्यांनी प्राथमिकदृष्ट्या ताब्यात घेतलेला आहे, कारण का त्यानं ऑनलाईन पेमेंट केलं होतं। या अगोदर सुद्धा एनआयनं वेळोवेळी छापेमारी केली आहे, कारण का दिल्लीचं प्रकरण असेल किंवा इतर जे काही प्रकरणं होती त्या प्रकरणातून एनआयनं वेळोवेळी छापेमारी करून काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणी अजून सुद्धा तपास सुरू आहे। रेणुका, धन्यवाद आसिफ या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण आताची एक महत्त्वाची बातमी बघतोय। सांगलीमध्ये अनेक भागात एनआय सध्या छापे टाकताय आणि आतापर्यंत एका व्यक्तीला या संदर्भात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आमचे प्रतिनिधी देत होते। यानंतर आपण एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।